फडणवीसांनी दिल्लीचा तडकाफडकी दौरा केला, ज्यात वरिष्ठांसोबत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून चर्चा झाल्याचं कळतंय। तर फडणवीसांनंतर आता सुनेत्रा पवारही दिल्लीसाठी रवाना झाल्या। पाहूया। सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये पोहोचण्याच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीमध्ये दाखल झाले। गुप्त पद्धतीने फडणवीस दिल्लीला गेले आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन मुंबईमध्ये परतले सुद्धा। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फडणवीसांनी वरिष्ठ नेत्यांसोबत दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावरून चर्चा केल्याची माहिती आहे। पण मीडियाशी बोलताना फडणवीसांनी हा राष्ट्रवादीचा विषय असल्याचं सांगून अधिक बोलणं टाळलं। विलिनीकरणाचे वगैरे जे विषय आहेत ते त्यांच्या पक्षाचे विषय आहेत, त्या विषयात मी बोलणं योग्य होणार नाही। त्यांचा पक्ष त्या संदर्भात बोलेल। देवेंद्र जी, आज हिंदी में बताइए कि आज कैबिनेट तर ती वेळच आलेली नाही ना। जेव्हा वेळ येईल ते जर आम्हाला अधिकृतरित्या येऊन सांगतील की आमचं काही ठरलं आहे, तर त्यावेळेस याच्यावर मी प्रतिक्रिया दिली पाहिजे। रोज पतंगी उडवायच्या कशा करता? एक शिंदे गट आणि दुसरा अजित पवार गट, हे दोन्ही पक्ष अजित पवार आणि अमित शहा यांनी स्थापन केलेले आहेत। त्याच्यामुळे त्या दोन पक्षांचे प्रमुख आणि पुन्हा भाजपचे नेते अशा तिहेरी भूमिकेत अमित शहा असल्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अमित शहांची भेट घेणं याच्यामध्ये आता नाविन्य नाही। आता अजित पवारांच्या पक्षाचं काय करायचं वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न चर्चेला आले असतील। मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्यानंतर सुनेत्रा पवार देखील दिल्लीमध्ये दाखल झाल्या। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचा हा पहिलाच दिल्ली दौरा। सुनेत्रा पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहांची भेट घेणार आहेत। पण या दौऱ्यावरून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून हालचाली आहेत का अशी चर्चा आहे। बघा, दादांचे आणि आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते ज्यांच्यात काही चर्चा झाली असेल, माझ्यासोबत मी कुठल्याही त्या बैठकीला नव्हतो। त्याच्यामुळे हा विलिनीकरण हा विषय सर्वस्वी पूर्ण आमच्या आदरणीय पवार साहेबांच्या अखत्यारीतला आहे। त्याच्यामुळे मी त्याच्यावर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना काही बोलावं असं मला वाटत नाही। एवढे 3 वेळेस भाऊक झालेले साहेब या 10 दिवसात मी बघितले स्वतः। म्हणजे साहेबासारख्या माणसाला सुद्धा आतून एवढे खचलेले आहेत। मी परवा 4 तास साहेबांनी दोघंच होतो, ताई होत्या थोड्या वेळ, ताई गेल्याच्या नंतर 3-4 तास होतो। त्यावेळेस मी तेवढ्या ह्याच्यात साहेबांचा एकच विषय की साहेबांचं अजितदादांचंच सांगत होते सगळं। 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाचा निर्णय होणार होता। त्यासाठी अजितदादांसोबत बैठका सुद्धा झाल्या असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दादांच्या निधनानंतर अनेकदा सांगितलं। पण आता निर्णय सुनेत्रा पवारांनाच घ्यायचा आहे। त्या दृष्टीनं दिल्लीचा दौरा महत्त्वाचा आहे। दिल्लीहून प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।